IVF मॅक्झिमम सक्सेस होण्याकरता सुनंदा IVF मध्ये काय प्रयत्न केले जातात? योग्य औषधं देणं, योग्य वेळी इंजेक्शन चालू करणे, प्रॉपर एम्ब्रिओलॉजिकल काम करणे, हे तर सगळेच जण करतात. पण सुनंदा IVF मध्ये जर तुम्हाला IVFची यशाची हमी वाढवायची असेल तर तुमचे ते तयार झालेले ब्लास्टोसिस्ट असते त्याचा आपण जेनेटिक तपास करू शकतो. आणि जेनेटिक तपास केल्यावर युप्लॉइड म्हणजे गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल असलेले गर्भाशय सोडून प्रेग्नन्सी मिळवता येते. लक्षात घ्या की इव्हन एखादी लेडी यंग असेल, वय 25 ते 30 मध्ये असेल, तरीही 15 ते 20% तयार होणारे गर्भ हे गुणसूत्रीयदृष्ट्या प्रॉब्लेमॅटिक असतात. ज्यांचं वय 35 असतं तेव्हा ऑलमोस्ट 50% गर्भ खराब असतात आणि 37-38 वयाला तर 60 ते 70% गर्भ हे जेनेटिकली खराब असतात. त्यामुळे 35 वर्षानंतर IVF करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने सुनंदा IVF मध्ये हे जेनेटिक टेस्टिंग म्हणजे PGTA करून गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल गर्भाशयात सोडले पाहिजेत. म्हणजे प्रेग्नन्सीची शक्यता तुमची खूपच चांगली होती.